लाडकी बहीण योजना वर्ष 2025 आता संपले आहे, जवळपास संपले. 10 दिवस बाकी आहे, 10-12 दिवसाचा कालावधी बाकी आहे. ठीक आहे, आता नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे. ठीक आहे, तर वर्ष 2025 या ठिकाणी संपलेले आहे आणि या वर्ष 2025 मध्ये बघा, नोव्हेंबर महिना, पूर्ण महिना सर्व लाडक्या बहिणींनी मग 1 नोव्हेंबर पासून ते 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 असा पूर्ण महिना संपला. पण लाडक्या बहिणीला काही हप्ता जमा झाला नाही. परत लाडक्या बहिणींना वाटलं की नेहमीप्रमाणे डिसेंबर मध्ये पैसे येतील. डिसेंबरची 1 तारीख गेली, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर बघा, एवढे दिवस झाले, जवळपास 50 दिवस झाले लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत. ठीक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडंसं नाराजगीचं वातावरण आहे. आता बघा, डिसेंबर महिना संपण्यासाठी थोडेसे दिवस राहिलेले आहेत. वर्ष 2025 संपत आलेलं आहे. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कधी संपणार? अखेर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा, जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ट्रिपल हप्ता कधी मिळणार? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे. याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप स्टेटस असेल, इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना डायरेक्टली पाठवू शकता, कारण की ही महत्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. ठीक आहे, चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता वर्ष 2026 सुरू होणार आहे. काही दिवस बाकी आहेत, परंतु ही योजना वर्ष 2025 मध्ये सुरू राहिली, वर्ष 2024 मध्येही सुरू राहिली आणि आता ही लाडकी बहिणींची लाडकी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना वर्ष 2026 मध्ये सुरू राहणार, चालूच राहणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजना अशीच चालू राहणार, कायम सुरू राहणार. जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये आहोत, जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत ही योजना अशीच सुरू राहणार असं महायुती सरकारने म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे, तुमची योजना अजिबात बंद होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता आपण जबरदस्त अशी पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता जमा होणार आहे थेट 45 रुपयाची रक्कम अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार किंवा काही न्यूज चॅनलवरती असं सांगण्यात आलेलं आहे की नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता भेटणार अशी चर्चा रंगलेली आहे. मग हे 45 रुपयाचं गिफ्ट, ट्रिपल गिफ्ट लाडक्या बहिणींना कधी मिळणार? कधी पैसे जमा होणार? किती वाजता पैसे जमा होणार? डेट काय असणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार? कोणत्या निवडक महिलांना कमी पैसे मिळणार? कोणत्या निवडक महिलांना जास्त पैसे मिळणार? हे सर्व आता आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास थोडा उशीर होत आहे, विलंब होत आहे. मग यामागचं कारण काय आहे? ते कारण आता समोर आलेलं आहे. तर बघा, आता आपण ती अपडेट पाहूया. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजनेतील हप्ता उशिरा मिळण्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे निधी वितरणाला विलंब झाल्याची माहिती आहे. निवडणुका पूर्ण झाल्यानंतर निधी मंजूर होऊन महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक असून कोणतीही अफवा न मानता केवळ सरकारी अपडेटवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात येत आहे. तर बघा, या ठिकाणी निधी वितरणाला निवडणुकीचा रिझन असेल किंवा इतर काही रिझन्समुळे हप्ता मिळण्याला थोडा उशीर होत आहे. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळण्यामध्ये आता काही अपडेट या ठिकाणी येत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील हप्ता उशिरा मिळण्यामागे कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेतील हप्ता उशिरा मिळण्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असल्याचे सांगितलं जात आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे निधी वितरणाला विलंब झाल्याची माहिती या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी बघा, असं माहिती मिळत आहे की आता हप्ता लेट झालेला आहे. असं पण नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना पण जवळपास संपत आलेला आहे आणि या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता जानेवारी 2026 सुरू होणार आहे. त्यामुळे हे तिन्ही पण हप्ते एकत्र दिले जाण्याची चर्चा आता रंगलेली आहे. तिन्ही पण हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र मिळतील असं चर्चा रंगलेली आहे. परंतु या संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियली कोणतीही अपडेट आलेली नाहीये की तुम्हाला 1 हप्ता मिळणार की 2 मिळणार की 3 मिळणार.
असं अपडेट आलेलं नाहीये. तर बघा आता सध्या चर्चा रंगलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेचा विषय हाच आहे की लाडक्या बहिणींना 3 सुद्धा हप्ते एकत्र द्या, असं आता मागणी केली जात आहे. ठीक आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांची केवायसी करणे चुकलेले आहे त्यांनी आता केवायसी पुन्हा करा. लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ऑप्शन दिलेला आहे, तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही पाठीमागच्या वेळेस केवायसीची प्रक्रिया केली असेल आणि ती काही कारणास्तव तुमची ई केवायसी पूर्ण झाली आहे परंतु चुकलेले आहे, तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकवलेलं आहे किंवा तुमचं काही अन्य कोणती चूक झाली आहे, कोणती पण तुमची मिस्टेक जर त्यामध्ये झाली असेल तर ती मिस्टेक सुधारण्याची संधी तुम्हाला आता दिलेली आहे. एकच संधी मिळणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. 31 डिसेंबर शेवटची तारीख असणार आहे, त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. त्यामुळे जर तुमची काही मिस्टेक झाली असेल तर चूक सुधारा आणि ई केवायसी पुन्हा करा. जर तुमची ई केवायसी करताना कोणतीही चूक झालेली नसेल, म्हणजे पाठीमागे जेव्हा तुम्ही ई केवायसी केली कधीही केलेली असू द्या कोणत्याही तारखेला, काही प्रॉब्लेम नाहीये, तुमची ई केवायसी व्यवस्थितपणे झालेली आहे तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. ज्यांची ई केवायसी करताना चूक झालेली आहे, मिस्टेक झालेली आहे, फक्त अशांनाच यामध्ये बदल करायचा आहे, त्यांना चूक सुधारायची आहे. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनामध्ये ई केवायसी संदर्भात अपडेट आलेले आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, त्यांना पती नाहीत, वडील नाहीत, घटस्फोटित महिलांसाठी सुद्धा आता ई केवायसी मध्ये नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे त्या महिला सुद्धा आता पुन्हा ई केवायसी करू शकतात. त्यामुळे सर्वांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल, जर काही मिस्टेक झाली असेल. तर बघा राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु आता सध्या 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीयेत. मग तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहेत, तर या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहेत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे लाडक्या बहिणीला योग्य वेळी 2100 रुपये मिळणार आहेत. मग कधी पण शासन निर्णय होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजे हे डिपेंड आहे शासनवरती, म्हणजेच महाराष्ट्र सरकारवरती, महायुती सरकारवरती. मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यानंतर त्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि योग्य वेळी तुम्हाला 2100 रुपये दिले जातील. आता सध्या तुम्हाला जे पण हप्ते मिळतील, जे पण पैसे मिळतील ते 1500 रुपये प्रमाणेच मिळतील. योग्य वेळी 1500 प्लस 600 रुपयाची वाढ केली जाईल आणि तुम्हाला 2100 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना माहिती सरकारकडून दिलं जाईल, अशी आता सध्याची अपडेट आहे. तसेच या ठिकाणी बघा पीएम आवास योजना, सर्वांसाठी हक्काचे घर. आता कोणाचंही घर बांधण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही, कारण की घरकुल योजना आलेली आहे पीएम योजने अंतर्गत. तर आता ही योजना काय आहे, ती योजनेसंदर्भात अपडेट आपण समजून घेऊया. तर बघा नवीन 13,29,678 घरांची आता घोषणा करण्यात आलेली आहे. मागील 6,37,089 घरांचा विस्तार झालेला आहे. एकूण एका वर्षात 19,66,767 घरे. या ऐतिहासिक निर्णयामागे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तर बघा आता तुम्हाला घरकुल योजनेसंदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाका, घरकुल योजनेबद्दल अपडेट हवी आहे, तर मग नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देऊया. आता काही महिलांना ई केवायसी करताना अडचण येत आहे, तर बघा ई केवायसी करणे आता खूप सोपे झालेले आहे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, सोप्या स्टेप मध्ये समजून सांगतो. तर बघा लाडकी बहिणींच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती गेला, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ई केवायसी चा पर्याय निवडायचा आहे. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईलवर आलेला तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे आणि माहिती तपासून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ई केवायसी करून घ्या. आता बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तिन्ही हप्ते ट्रिपल गिफ्ट एकत्र जमा होणार का? आता बघा अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे. तर पहिली यादी या ठिकाणी बघा सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर हे हप्ते जमा होतील. सर्वात पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे येतील, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. तर अशा सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. पहिल्या यादीमध्ये या बँकांमध्ये पैसे येतील. त्यानंतर दुसरी यादी बघा, या ठिकाणी दुसरी यादीमध्ये प्रमुख खासगी बँका असतील, त्यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक अशा बँकांचा समावेश असेल. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या तिसरी यादीमध्ये इतर बँका व पेमेंट्स बँका असतील. मग आयडीएफसी फर्स्ट बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक अशा बँकांचा समावेश असणार आहे. आणि जर या व्यतिरिक्त तुमचं कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल तरी सर्वच बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने हप्ता जमा होणार आहे. आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये
एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत? पहिला जिल्हा कोणता, 10वा जिल्हा कोणता, 25वा जिल्हा कोणता, 36वा जिल्हा कोणता? आता याची यादी आपल्याकडे आलेली आहे. तर बघा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पैसे पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये जमा होतील. मुंबई शहर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जालना, हिंगोली, बीड, धाराशिव, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वाशिम. तर हे 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता हे गिफ्ट, हे पैसे जमा होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता बघा मिळालेल्या अपडेटनुसार, मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत आता नोव्हेंबर महिना संपला, नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाहीये. डिसेंबर महिना संपला, संपत आला तरी अजून डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये आणि जानेवारीचा नवीन वर्षाचा हप्ता एकत्र येऊन महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवली जात आहे. काही न्यूज चॅनलवरती तसेच काही अपडेट्स वृत्तपत्रामध्ये किंवा अशी चर्चा रंगलेली आहे की आता लाडक्या बहिणींना एक हप्ता देण्यापेक्षा किंवा 2 हप्ते देण्यापेक्षा एक साथ 3 हप्त्याचे पैसे जमा करा व लाडक्या बहिणींचं नवीन वर्ष गोड करा. नवीन वर्षाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलं जाणार अशी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशी चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना जर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस, बघा नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस आणि जानेवारी म्हणजे 1500 प्लस 1500 प्लस 1500 म्हणजे थेट लाडक्या बहिणींना 4,500 रुपयाचं गिफ्ट 3 हप्ते जर एकत्र जमा केले, एकत्र वाटप केले तर हे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींचा नवीन वर्षाचा सण, नवीन वर्ष आनंदामध्ये साजरं होणार आहे. नवीन वर्ष आनंदामध्ये जाणार आहे. कारण की सुरुवातच जर इतकी गोड झाली तर लाडक्या बहिणींचा नवीन वर्ष 2026 आनंदामध्ये 100% जाणार आहे. त्यामुळे बघा असं सांगण्यात येत आहे की 3 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र दिले जाण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. आता बघा तुम्हाला पैसे कधी मिळतील, तर सर्वात महत्वाची गोष्ट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम पोस्ट करतील की नक्की तुम्हाला 1 हप्ता मिळेल की 2 मिळेल की 3 मिळेल. त्यानंतर मग पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचं लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट तर 100% मिळणार आहे. 100% तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं जाऊ शकतं किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. अधिकृत घोषणा अजूनपर्यंत झालेली नाहीये. लवकरच या संदर्भात घोषणा होईल, त्यानंतर तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट वाटप केलं जाईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.